पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून काँग्रेस भवनला आलात, महाविकास आघाडीच्या बैठका घेतलात, आज या पक्षात काल प्रवेश केला, आज काँग्रेसचे सदस्य म्हणून काँग्रेस भवनला आलात. काय भावना आहेत? त्यांनी घरात आणि मनात स्वागत केलंय का? निश्चित स्वागत केलेलं आहे. याच्या अगोदर काँग्रेस भवनमध्ये खूप वेळा येणं झालं. तिथे येत असताना वेगवेगळ्या औपचारिकता होत्या. तिथे येत असताना दडपण नव्हतं, पण त्या ठिकाणी या ठिकाणी आपण काहीतरी निरोप घेऊन आलो किंवा काहीतरी निरोप घेऊन जातो अशा प्रकारची एक भावना होती. आज मात्र या ठिकाणी काँग्रेस भवनमध्ये काँग्रेसचा सच्चा एक छोटा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आलेलो आहे. कुठल्या प्रकारचं मनावर दडपण नाही, कुठल्या प्रकारचं ओझं नाही. एक नक्की नका या मनाची दिशा, आयुष्याची दिशा आहे की आपण या काँग्रेस भवनमध्ये पाऊल ठेवत असताना कधीतरी या नका वास्तूमध्ये महात्मा गांधी येऊन गेलेले आहेत. या ठिकाणी गांधी परिवारातला प्रत्येक सदस्य या वास्तूमध्ये येऊन गेलेला आहे. ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्याकरता आणि स्वातंत्र्य टिकून ठेवण्याकरता ज्यांनी गोळ्या झेलल्या, आपल्या आयुष्याचं बलिदान केलं, ते या वास्तूमध्ये येऊन गेले. त्याच्यामुळे इथे येत असताना या पक्षाबरोबर काल सहभागी झालोय. याच पक्षाबरोबर आपल्या आयुष्याचा, समाजकारणाचा आणि राजकारणाचा शेवटचा दिवस व्यतीत करायचा हा एकूणच ध्येय घेऊन या ठिकाणी आलेलं आहे. आणि या सगळ्यांनी आणि राज्यातल्या आणि देशातल्या सगळ्या वरिष्ठांनी मला स्वीकारलंय. मनापासून या ठिकाणी आपुलकीने स्वागत केले, त्याबद्दल सुद्धा त्यांचे मनापासून आभार मानतो. दादा, ज्या कारणासाठी तुम्ही राष्ट्रवादीतून बाहेर पडलेला होता, अजित पवारांसोबत ते युती करतायत म्हणून, पण ती युती आता होत नाहीये. एक दिवस थांबला असतात तर हा निर्णय घ्यावं लागला नसं असं नाही वाटत? काही निर्णय हे माझ्या इफ अँड बटवर होत नाहीत. माझ्या मनासारखं झालं तर असं, माझ्या मनासारखं झालं तर तसं होत नाही. आपण जेव्हा शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा, नेहरू गांधीजींच्या विचाराची विचारधारा ज्याचं म्हणतो, त्यावेळेस मात्र या ठिकाणी जर तरला फार नका शक्यता न ठेवता या ठिकाणी निर्णय घ्यायचे असतात. त्याप्रमाणे मी निर्णय घेतला. संविधानावर प्रेम करणारे मी कार्यकर्ता आहे, त्यामुळे तो निर्णय घेत असताना काँग्रेसमध्येच जायचं हा निर्णय ठरलेला होता. त्या निर्णयाप्रमाणे आज इथं आल्यानंतर समोर काय झालंय याच्यावर फार काय त्या ठिकाणी चर्चा किंवा त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा नका पश्चाताप किंवा कुठल्या प्रकारचं दुःखाची भावना न बाळगता मी काँग्रेसमध्ये आलेलो आहे. समोरच्या पक्षाने काय करावं हा त्यांचा विषय. काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने उद्या आघाडीच्या संदर्भात तिकीट वाटपाच्यामध्ये जो काही निर्णय घेण्याचा ठरवला असेल त्याप्रमाणे त्याचं पालन करून मी निश्चित पुढे जाईल. वाटणी केली, नशिबी सासू झाली? बिलकुल नाही. सासू सासऱ्याचा विषयच नाही. या ठिकाणी हा विचारधारेचा एक अथांग सागर आहे. आणि मला असं वाटतं की 135 वर्षांमध्ये ज्या काँग्रेसने खूप खास कळगे सर केले, पण काँग्रेस कायम वादळ वाऱ्यात टिकून राहिली. त्या काँग्रेस बरोबर मी आलेलो आहे. त्याच्यामुळे सासू सासरा हा विषय नाही. मी काँग्रेसच्या प्रत्येक निर्णयामध्ये सहभागी राहील किंवा त्या निर्णयाच्या बरोबर मी ठाम या ठिकाणी तो निर्णय स्वीकारेल. नाही दादा, मुद्दा असा आहे, तुमच्या भागामध्ये तुमच्या ज्या जागा आहेत त्या काल राष्ट्रीय शरद पवार यांच्या पक्षाने मागितलेल्या आहेत. त्या 2 जागा या आमच्याच आहेत, म्हणजे जिथं तुम्ही नगरसेवक होता त्या जागा असं आहे, काँग्रेसला मिळणार आहेत का? ज्यावेळेस मी काँग्रेस पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून इथं उभा राहिलेलो आहे, त्याच उद्या काँग्रेस पक्षाने मला जर सांगितलं की प्रशांत जगताप तुम्हाला महापालिकेची निवडणूक लढवायची की नाही या संदर्भामध्ये आमचं म्हणणं ऐकून घ्या, काँग्रेस पक्षाचं मी नक्की ऐकेल. मी काय काँग्रेस पक्ष मला कॉर्पोरेशनचं तिकीट देतोय किंवा इतर काहीतरी नाही का या ठिकाणी आमिष दाखवतोय म्हणून बिलकुल आलेलो नाही. काँग्रेस आमिष दाखवणारा पक्ष नाही आणि काँग्रेस कुणाचं राजकीय अस्तित्व संपवणाराही पक्ष नाही, असं माझं ठाम आणि स्पष्ट मत आहे. तुम्ही कालपर्यंत बिलकुल नाही. असं आहे, एखाद्या कार्यकर्ता ज्यावेळेस विचारधारेवर चालत असतो त्यावेळेस त्याला कुठलाच राजकीय पक्ष कोंडीत पकडत नाही. अशा कोंडीत पकडण्याचे किती प्रसंग जरी आले तरी छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आम्ही आहोत. त्याच्यामुळं त्या सगळ्या डावपेचातून बाहेर पडण्याचं कसब हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी कामाने आम्हाला नक्की शिकवले. काल सकाळपर्यंत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊन निवडणूक लढणार असं होतं. दुपारी प्रशांत जगतापांचा प्रवेश झाला आणि त्यानंतर आज काल रात्री महाविकास आघाडीची बैठक होते. त्यानंतर आज सकाळी परत म्हटलं जातं की आता महाविकास आघाडी म्हणूनच लढू, म्हणजे त्यांच्या नेत्यांचे बाईट्स आहेत ऑन रेकॉर्ड. काय वाटते तुम्हाला आता महाविकास आघाडी म्हणून लढताना? असं एखाद्या कुटुंबात आपण 26.5 वर्ष राहिल्यानंतर त्या कुटुंबाच्या चौकटीतून बाहेर पडल्यानंतर किंवा उमऱ्यातून बाहेर पडल्यानंतर त्या घरावर या ठिकाणी शेण फेकू नये किंवा त्या घरावर कुठे चिकलफेक करू नये असं माझ्या सरकारला वाटतं. शेवटी तो एक मोठा राजकीय पक्ष आहे. त्या पक्षाने काय निर्णय घ्यावा त्यांचा विषय आहे. मला त्या पक्षाच्या संदर्भात किंवा नका एकूणच कुठल्याही त्या पुढच्या पक्षाच्या प्रवासाच्या संदर्भात मला कुठल्या प्रकारचं भाष्य आज नाही आणि पुढे उद्या सुद्धा करायचं. दादा, तुमच्याकडे एक वही आहे असं म्हटलं दादा, जाते. मुद्दा त्यांनी असा आहे, सांगितलं की असं प्रशांत नाही, जगताप ट्रॅप अभ्यासाची होता वही का? आहे. तुम्हाला ती वही आहे आणि तुम्ही आम्ही एक मिनिट, बाबा सर, एक मिनिट. बाबा सर, एक मिनिट. खूप प्रश्न वही तुमच्याकडे कुठली वही आहे? हा ट्रॅप होता का? बिलकुल ट्रॅप नव्हता. ट्रॅप असल तो कुणासाठी तरी होता आणि हा असा ट्रॅप होऊ शकतो अशा प्रकारचं माझं भाष्य होतं. अशा प्रकारचा अंदाज मी वर्तवलेला होता आणि मे बी तशा प्रकारे घडत गेलं. पण मला असं वाटतं की माझ्याकडे वही कुठली नाही, असलं तर संविधानाचं पुस्तक नक्की आहे. वहीचं काय झालं? ट्रॅप वही कोणी टाकलं होतं दादा, सांगून टाका. तुम्हाला अंदाज आला होता? नाही, असं आहे, राजकीय जीवनामध्ये सगळ्याच गोष्टी बोलायच्या नसतात.
काही गोष्टी या ठिकाणी काळाच्या ओघामध्ये जनता जनार्दन आणि राजकारणातल्या काही घटना ह्या त्या ठिकाणी निश्चित त्या अधोरेखित करून जातात. पण मला असं वाटतं, मी पुन्हा एकदा माझी आपल्याला विनंती आहे की या माझे जुने पक्षप्रमुख त्याचबरोबर माझ्या जुन्या पक्षाबद्दल कुठलाच प्रश्न विचारून मला आणि त्या पक्षाला आमने सामने बिलकुल करू नये. कारण की त्या पक्षाच्या संदर्भात ज्यांनी मला संधी दिली तो माझा पक्ष होता. त्याच्यामुळे आज इथून बाहेर पडत असताना उद्याचा माझा राजकीय प्रवास किंवा माझा सामाजिक प्रवास कसा असेल या अनुषंगाने बाहेर पडतो. उद्याचं विचार एक मिनिट राहते. उद्याचं विचारत असताना तुम्ही एक होमवर्क केलाय एक मिनिट ताई क्लासमध्ये होमवर्क जो केला तो होमवर्क अख्खा त्या वहीत लिहून ठेवला आणि तुम्ही ती वही देत नाहीयेत असं त्यांचं म्हणणं आहे. काय लिहिले त्याच्यातून वही का देत नाहीयेत? असं मी पहिल्यांदाच ऐकतोय. असल्या प्रकारची कुठली वही नसते. मी पुन्हा एकदा सांगतो, प्रत्येक पक्षाच्या राजकीय कार्यकर्त्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी काही नका सिद्धांत घेऊन बाहेर नका राजकीय जीवनामध्ये वावरलं पाहिजे. आणि त्या सिद्धांताचं पुस्तक माझ्याकडं संविधान म्हणून आहे आणि ते संविधान मला पुढे